केले मग साधू आहे मात नाही ते बाह्य रंग आहे. एवढं सोपं ऐकता. एका माणसाच्या मुली लग्नाला आल्या आणि लग्नाला आल्यानंतर ग्रामगीतेमध्ये वंदनीय महाराजांनी दृष्टांत दिला. जे ग्रामगीता वाचतात त्यांना या दृष्टांताची कल्पना. पोराईचं लग्न करायला लागते म्हणून भगवे वस्त्र अंगावर घातले साधू बनून जंगलात गेला. 2 लंगोट्या शिवल्यानं जंगलात गेला आणि महाराज एक झोपडी गवताची बांधून राहू लागला. राहता उंदरानं एक लंगोटी कातरली. बाबा रडत बसले दगडावर. एक ढोरकी पोरगा आला. बाबा का रडता तुम्ही? म्हणे काय सांगू बाळ्या, झोपडीमध्ये उंदर झाले रे, उंदरानं लंगोटी कातरली. असं बाबा माझ्याकडे मांजर लगीत आहे, एक परवाच मांजरीन जंगली छोटस पिल्लू आणून देऊ का? मांजर आले तर उंदर राहणार. म्हणे बाळ्या आणून दे. ते मांजराचं पिल्लू आणून दिलं. दादा मांजर आले, उंदर गायब झाले. पण बाबा दुसऱ्याही दिवशी रडत होते. त्याने विचारलं बाबा का रडता? आता उंदर गेले का? म्हणे पूर्ण गेले. मग का रडता? बरे मांजर रातभर बोंबलत होतं, मला झोपूच दिलं नाही. मग यानं म्हटलं बाबा छोटस पिल्लू आहे, त्याला दूध पाजायचं आहे. म्हणे बाबा माझ्याजवळ कुठलं दूध रे, मी जंगलात झोपडी करून राहतो, कुठलं दूध? म्हणे बाबा माझ्याकडे 2-4 गाई म्हशी जमून नाही, एक मत घेऊन घ्या. तुम्हालाही होते, मांजरालाही होते, बोवालाही होते, दोघाले म्हस ठेवली बाबा. मत चारत जाय, दूध काढत जाय, मांजरही जगेन, बुवाही जगेन. पुन्हा एक दिवस बाबा रडत बसले. ते काढायला म्हणे बाबा आता का रडता? मांजराची चिंता मिटली, तुमची चिंता मिटली, मग रडत का? अरे बाया ते मस्त 10-12 लिटर दूध देते रे, 2 टायमाचं मिळून, सकाळी 4-5, संध्याकाळी 4-5. मांजर आणि मी मिळून 1-2 लिटर दूध सरते, बाकीचं तसंच राहते. मला दही करता येत नाही, दूध करता येत नाही. ते बाळ्या चतुर होतं. म्हणे महाराज आमच्या गावात एक बाई आहे, तिचा मालक मरण पावला, तिने घेऊन येते, दही दूध करते. म्हणे येईन का रे बाळ्या? बाळ्या सोयरीची जोडणी अगदी चतुर होतं असं. म्हणे जमते. बाळ्या त्या बाईची न बाबाची सोयरी केली. म्हणे दही दूध करायला चला. बाई जगे, बुवाई जगे, माजरे जगे, झोपडीमध्ये आनंदी आनंद, आनंदी आनंद, एवढा आनंद 4 वर्षात 4 लेकर झाले झोपडी. मुक्ताबाई सांगतात ऐसा नसावा संन्यासी. भगव घातल्यान संन्यासी होत नाही. वरी भगवा झाला ना अंतरी वश केला कामी, त्याची मनो नये साधू जगवीत जंगलात संन्यास घ्यायला. एका हरणाच्या मोहामध्ये पडला. सकाळ दुपार संध्याकाळ हरणाचं चिंतन, हरणाचं चिंतन, हरणाचं. आणि महाराज ऐका ना, भगवद्गीता का सांगते 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्माचं ओळख करून देताना भगवान कृष्ण सांगतात यम यम स्मरण भाव तये तंते कलेवरम तम तमेव कौंतय्य सदा तद्भाव भाविता अर्जुना. ज्याची आठवण चिंतन करताना माणसाचा जीव जात, त्या योनीला जावं लागतं. ऐका, त्या योनीला जावं लागतं. ज्याचं चिंतन. भरत हरणाचं चिंतन करता करता मृत्यू पावल्या जात. कारण येतं हरणाचं चिंतन करत असल्यामुळे हरणाच्याच योनीला भरत गेला. जड भरत राजा हरिणी गर्भ